नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर या तिघांबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात आधी अशा कंपन्या बघणार आहोत ज्या अपकमिंग वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाउन्स करू शकते. आणि नंतर आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाउन्स केला आहे आणि त्यांचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या म्हणजे अपकमिंग वीकमध्येच खरेदी करावी लागेल. तर चला आजचा आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी अशा कंपन्या बघूया ज्या अपकमिंग वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाउन्स करू शकते. तर मित्रांनो, यात एकच कंपनी आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, ही अपडेट आली होती 14 नोव्हेंबर 2025ला दुपारी 4:30 वाजता. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने 21 नोव्हेंबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी शुक्रवारी 21 नोव्हेंबर 2025ला स्टॉक स्प्लिट अनाउन्स करू शकते. आणि मित्रांनो, करंटली या कंपनीचा फेस व्हॅल्यू आहे 5 रुपयाचा. म्हणजे मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड 1:5 रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाउन्स करू शकते. तर मित्रांनो, 21 नोव्हेंबर 2025ला कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे स्टॉक स्प्लिटच्या अपडेटमुळे. तर मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघूया ज्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाउन्स केला आहे आणि त्यांचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या अपकमिंग वीकमध्येच खरेदी करावी लागेल. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे एशियन पेंट्स लिमिटेड आणि या कंपनीने 4 रुपये 50 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 18 नोव्हेंबर 2025. म्हणजे कोणाला पण एशियन पेंट्स लिमिटेड या कंपनीच्या 4.5 रुपयाच्या इंटरिम डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल तर त्याला एशियन पेंट्स लिमिटेडचे शेअर एक्स डेटच्या आधी म्हणजे 18 नोव्हेंबरच्या आधी म्हणजे 17 नोव्हेंबर किंवा या तारखेच्या आधी ज्यांनी पण एशियन पेंट्सचे शेअर परचेस केले असेल त्यालाच एशियन पेंट्स लिमिटेडच्या 4.5 रुपयाच्या इंटरिम डिव्हिडंडचा बेनिफिट मिळेल. तसेच मित्रांनो, कोचिन शिपयार्डने देखील 4 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 18 नोव्हेंबर. म्हणजे कोचिन शिपयार्डच्या इंटरिम डिव्हिडंडचा बेनिफिट घेण्यासाठी याचे शेअर होल्डरला 17 नोव्हेंबर किंवा याच्या आधीच खरेदी करावे लागेल. तसेच जर आपण पुढे बघितले तर वेनस पाईप अँड ट्यूब्स लिमिटेडने 50 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट आहे 18 नोव्हेंबर 2025. तसेच केअर रेटिंग्स लिमिटेडने 8 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 19 नोव्हेंबर 2025. तसेच हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने 1 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 19 नोव्हेंबर 2025. तसेच PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडने 0.21 रुपीजचा इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 19 नोव्हेंबर 2025. तसेच पेज इंडस्ट्रीज लिमिटेडने 125 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 19 नोव्हेंबर 2025. तसेच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 3 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट
फिक्स केली आहे 19 नोव्हेंबर 2025. तसेच मित्रांनो PSU कंपनी कॉनकॉर म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ₹2.60चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 20 नोव्हेंबर 2025. तसेच पुढे जर आपण बघितले तर IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने ₹5चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 21 नोव्हेंबर 2025. तसेच MRF लिमिटेड या कंपनीने ₹3चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 21 नोव्हेंबर 2025. तसेच इन्फो एज इंडिया लिमिटेडने ₹2.40चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 21 नोव्हेंबर 2025. तसेच ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीने ₹3.5चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 21 नोव्हेंबर 2025. तसेच सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीने ₹1.25चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 21 नोव्हेंबर 2025. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी अशा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्या अपकमिंग वीकमध्ये डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते आणि नंतर आपण अशा कंपन्या बघितल्या ज्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या अपकमिंग वीकमध्येच खरेदी करावे लागेल. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.